सई, ताप आहे का ग अजून? देवा, आई ताप आहे अजून? हाँ आई मला सोडून पुढे जाऊ नकोस ग प्लीज. देवा, अरे मी इथेच आहे, तुझ्या जवळ आहे मी. कसली काळजी करू नको, मी तुझ्या जवळच असणार बाळा. मग का असं मला एकट्याला सोडून गेलीस तू? मला किती आठवण्याचं आहे तुझी. तुला माहिती आहे ना मला तुझी किती गरज आहे. असं एकटं राहण्याची, तुझ्याशिवाय राहण्याची. आई ताप उतरतच नाहीये त्याचा. कमी झालाय. मी असं करते, मी काढा करून आणते त्याच्यासाठी. हो, आई I'm sorry. I'm sorry. मला कळतंय आई, तुम्ही जवळ असतानाही देवांश भैरवी मॅडमचंच नाव घेतायत म्हटल्यावर तुम्हाला थोडं वाईट वाटणारच. पण देवांशचं जेवढं भैरवी मॅडमवर प्रेम आहे तेवढंच तुमच्यावरही आहे. पण सध्या ते मॅडमना खूप मिस करतात. निव्वळ गैरसमज झाल्यामुळे दोघांमध्ये एवढं अंतर पडलंय. मला काहीही करून हे गैरसमज मिटवायलाच हवे आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. मी भैरवी मॅडमना परत ह्या घरात घेऊन येणारच. मी देवांशना असं बघू नाही शकत. त्यांना या दोघींचीही गरज आहे, जानकी आईंची पण आणि भैरवी मॅडमची पण. किती आठवण्याचं आहे तुझी. तुला माहिती आहे ना मला तुझी किती गरज आहे. देवांशनी भैरवीताईंना आई म्हणून हाक मारली, याच मला इतकं वाईट का वाटतंय. माझी इतकीच इच्छा होती की माझ्या मुलांनी मला आई अशी हाक मारावी, आणि ती पूर्ण झाली. आता देवांशला मोठं करण्यात भैरवीताईंचाही वाटा आहे. त्याची खूप माया आहे त्याच्यावर. देवांश आम्हा दोघींचा मुलगा आहे हे सत्य मी कधीच स्वीकारले. मग इतकं अस्वस्थ का वाटतंय मला. आई आई देवांश, देवांश शांत व्हा ना प्लीज. तुम्हाला बरं नाहीये ना? आराम करा. तुमची आई लवकरच तुमच्या जवळ येते. आई, सई, अगं अगं काय झालं? इतकी काय दचकलीस तू? काय झालं? ऐका ना, तुम्ही जरा वेळ यांच्याजवळ बसा ना प्लीज. मी लगेच येते. हो मी थांबते, पण काय झालं? मी सांगते ना नंतर. तुम्ही प्लीज बसा. अगं पण तू जातेस कुठे सई? ही अशी का गडबडीने गेली? विक्रम, तू इथे काय करतोयस? मी तुला भेटायला बोलवलं होतंस तर तू का नाही आलीस? मी नाही येऊ शकले कारण देवांशला. देवांश,
त्या देवांशचं नाव तुझ्या तोंडावर मला नकोय कितीदा सांगितलंय सई, तुला कळत कसं नाही? विक्रम 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 प्लीज तू हळू बोल ना आधी प्लीज. हे बघ अजूनही त्यांना बरं नाहीये. देवांशला बरं नाहीये? तसंही मग तर गोल्डन चान्स आहे आपल्याकडे. मी तर म्हणतो आत्ताच आपण देवांशला काय एक आयडिया आहे माझ्याकडे सई. आपण ना एक काम करू, माझ्या ओळखीचा एक डॉक्टर आहे, तो देवांशला असं इंजेक्शन देईल की 2 मिनिटातच देवांश जवळच राहतो. तो आम्ही फोन करतो त्याला. नाही विक्रम प्लीज नको. मी आली ना तुला भेटायला, तू प्लीज प्लीज नको. सई किती घाबरतोस का तू? डोंट वरी, त्या देवांशला ना मी इतक्या सहजासहजी नाही मारणार. पण त्या देवांश बद्दल का बोलतोय आता? आजचा तो मुद्दाच नाहीये. विक्रम प्लीज हळू बोल आणि तू जा. नाही तू ना पण नंतर भेटत. प्लीज तू जा, प्लीज जा. अगं सई बस ग तू इथे. आणि मी ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण केल्याशिवाय कसा काय जाऊ इथून? तुला म्हणालो तो सरप्राईज प्लॅन केलंय मी. माझ्या हाताने तुझ्यासाठी जेवण तयार केलं होतं, तू काही आली नाहीस. आता खा. ऐक ना, हे बघ आपण इथे असं भेटू शकत नाही, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल माझा. ऐक प्लीज. सई याचा तू आधी विचार करायला हवा होता. तू आली नाहीस ना मला भेटायला. आता ही तुझी शिक्षा. खायचं आणि मला सांगायचं कसं झालंय. छान झालंय, मस्त झालंय. तू प्लीज खाताना बोलायचं नाही सई. खा. एक मिनिट. तू सांगशील ते सगळं करते, तुझ्यासाठी एवढी मोठी रिस्क घेते, पण तू खरं बोलतोस माझ्याशी? मी का खोटं बोलू? सांग ना, काय खोटं काय बोललो मी? या विक्रमचं या सईवर जीवापाड प्रेम आहे. हे या जगातलं एकमेव सत्य आहे सई. हो ठीक आहे, मग तुझ्या या खऱ्या प्रेमाची शपथ घेऊन सांग. तू हे सगळं तुझ्या मनाने करतोय की तुला हे सगळं कोणी करायला सांगतंय? सई ही गोष्ट आहे ना, मी सांगतो ना तुला. उद्या तू डेटवर येशील ना तेव्हा सांगेन. मी तुला तू सांगेल तिथे भेटायला येते, तुझं सगळं म्हणणं ऐकते. पण ठीक आहे, तुला विश्वासच नाहीये माझ्यावर, तर इथे तू थांबून उपयोगच नाहीये तुझा. सई नाही ठीक आहे. आता तू काय करतेस? अगं माझा विश्वास आहे सई तुझ्यावर, तू असं काय बोलतेस? बरं ठीक आहे, एक काम कर. मी उद्या तुला सगळं काही सांगेन. खरोखर तुझ्या डेटवर ये, मी सगळं काही तिथे सांगायला तयार आहे. खरंच? खरंच. ठीक, मग आता तू निघ, प्लीज जा. ऐक माझा, हां तू आता इथून जा. हे घे, मी उद्या तुला भेटायला नाही. नक्की नक्की नक्की. चालेल, बाय. सई सई, अगं काय झालं बाळा? आणि तू अशी एकटी इतक्या रात्री बाहेर का आली? तो आलेला. तो कोण? विक्रम? तू विक्रम इथे आला होता आपल्या घरी? अगं आई, आज विक्रमने मला भेटायला बोलवलं होतं.
देवांश आजारी असल्यामुळे मी नाही जाऊ शकले आणि त्याचे सारखे मेसेजेस येत होते. त्याचाही रिप्लाय नाही केला म्हणून खूप चिडलं होतं. बापरे, म्हणून तो घरी आला. किती विचित्र आणि विकृत आहे हा विक्रम. सगळी अगं तो घरी येऊ शकतो म्हणजे तो काही करू शकतो. मागच्या वेळी आपण त्याचा इतका अनुभव घेतलाय आणि त्यात तू एकटी भेटतेस त्याला. नाही, हे सगळं नकोच आता. मी असं करते, मी देवांशला सांगते. आपण आता देवांशला सांगू. आई प्लीज. देवांशला सगळं सांगूया सई. नाही आई प्लीज ना. हे बघा, मला देवांशना सांगायचं असतं तर मी आधीच नसतं का सांगितलं. मला विक्रम विरोधात ठोस पुरावे हवेत म्हणून मी हे सगळं करते ना. आणि देवांशना जर कळलं ना तर त्यांना ह्या सगळ्याचा खूप त्रास होईल आणि ते रागाच्या भरात परत काय करतील ना सांगू नाही शकत. प्लीज त्यांना नको सांगायला. माझं ऐका प्लीज. अगं बाळापणी असं किती दिवस चालणार. मला आता तुझी खरंच काळजी वाटायला लागली. उद्या तुझ्या जीवावर बेतलं तर. आई, मलाही या सगळ्याचा खूप त्रास होतोय. तो विक्रम खूप त्रास देतोय मला. मी कंटाळली या सगळ्याला, पण काय करू मी तरी. मला हे विक्रम प्रकरण ना कायमचं संपवायचंय म्हणून माझी धडपड सुरू आहे. तो किती त्रास देतोय तुम्हाला माहिती आहे ना. देवांशचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय त्याने आणि जोपर्यंत मी त्याला धडा शिकवत नाही ना तोपर्यंत गप्प नाही बसणार आहे. मला काहीतरी करावंच लागेल. हाय. मला माहिती होतं तू मला भेटायला येशील. माझी तब्येत खराब आहे म्हटल्यावर तू मला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. मला माहिती आहे ना. का इतके दिवस भेटायला नाही आलीस तू मला. आय मिस्ड यू सो मच आई. का मला खरं काय ते सांगत नाहीयेस तू. मला खूप त्रास होतोय. आणखी किती दिवस असं लांब राहायचंय आपण. मला दुरावा सहन होत नाही. बघ, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी. तुला काय माहिती मला किती त्रास होतोय. आई, अगं बोल ना. मग जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही ना तोपर्यंत झोप लागणार नाहीये मला. मला हवी आहेत माझ्या प्रश्नांची उत्तरं. बोल ना आई. अगं बोल ना आई. आई इकडे आता आई होती. मी आता इथे आईला बघितलं. मी इथे दिसलं मला. मी आली होती ती इथे. नाही, मला भेटायचंय तिला. मला आईला भेटायचं तिकडे. आपण जाऊया मॅडमना भेटायला. पण आधी आराम करा. तुम्हाला बरं नाहीये ना. चला तुम्ही शांत व्हा. हा, भेटूयात त्यांना. पण तुम्ही आधी चला आराम करा. चला इथे बस. जरा शांत व्हा. भैरवीताई किती कडक दिसत असल्या ना तरी त्यांच्या पोटात देवांश बद्दल खूप माया होती. म्हणजे अजूनही आहे. देवांश कधी आजारी झाला तर ताई रात्र त्याच्या उशाशी बसून असायच्या. त्याला भरवायच्या. त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवायच्या. असं कधीच झालं नाही की देवांश आजारी आणि ताई त्याच्याजवळ नाहीये. देवांशला खूप आठवण येत असणार त्यांची. मी कितीही प्रयत्न केला ना तरी देवांशच्या आयुष्यात भैरवीताईंची जागा मी कधीच भरून काढू शकणार नाही. आई, तुम्ही प्लीज असा विचार नका करू. उलट देवांशच्या मनात तुमच्याविषयी खूप वेगळी जागा आहे. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावरही. आणि आई, खरं सांगू का, तुमच्या दोघींच्या प्रेमाची तुलना होऊच शकत नाही. देवांश खूप नशीबवान आहेत जे त्यांना 2-2 आयांचं प्रेम मिळत आहे. हो, फक्त सध्या भैरवी मॅडम देवांशपासून खूप दूर गेल्यात. त्यांच्या जाण्याने या घरात देवांशच्या मनात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली.
आणि ह्याचाच त्यांना खूप त्रास होतोय. त्यांना नाही सहन होते हा दुरावा. त्यात देवांश कसे तुम्हाला माहिती आहेत ना, त्यांना किती त्रास झाला तरी ते बोलून नाही दाखवत. पण तुम्ही काळजी करू नका. या दोघांमधले गैरसमज मी लवकरात लवकर दूर करेन आणि भैरवी मॅडमना घरी घेऊन येईन. खूप गुणाची आहेस ग बाळा तू. सगळ्यांचं मन तुला कळतं. बरं आई, तुम्ही आता जाऊन झोपा. मी आहे ना, माझं लक्ष आहे त्यांच्याकडे. तुम्ही नका काळजी करू. बरं, तुला काही लागलं तर हाक मार, मी लगेच येईन. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. जानकी चहा दे ना. हो ठीक आहे मी घेतो. देवांशी तब्येत ठीक आहे का? हो, रात्रभर ताप होता हो त्याला, तळमळत होता नुसता. पहाटे पहाटे जरा झोपलाय शांत. अच्छा. गुड मॉर्निंग. देवा, अरे तू खाली का आलास? कमाल आहे तुझी. जा आधी वर जाऊन झोप. बघू ताप आहे का बघू. झोपतो ना जरा वेळ. आई नशीब ताप उतरलाय जरा. खाली का आलास तू देवा? काही नाही झालंय, ठीक आहे आता, बरं आहे मी. काय बरं आहे? मला सांग, ब्रेकफास्ट मध्ये काय केलं? तुझ्यासाठी पेज केली. का? का म्हणजे काय? अरे रात्रभर तापाने तळमळत होतास. अरे. आता जरा बरं वाटतंय तुला, पण आजच्या दिवस फक्त पेजच खा. ना. पेज कशी पोटासाठी हलकी असते ना बाळा. पण आता आणि पेज घे आणि वर जाऊन झोप गपचूप. अगं मला काहीच नाही झालंय, बरं आहे मी. काहीच नाही. आणि वरती बसून बसून कंटाळा येतो ग. जरा तुमच्या सगळ्यांसोबत बसेल तर लवकर बरा होईल ना मी. नाही, आमच्या बरोबर बसायला काहीच हरकत नाही. आणि शांत बसायचं, दगदग करायची नाही. आणि मुख्य म्हणजे आज कामाला ब्रेक. हा, करेक्ट आहे हा दादा. आज नो कॉल्स. आणि ती पेज खाऊन झाली ना की वरती जायचं आणि फक्त आराम करायचा. ब्रो आणि आराम इम्पॉसिबल. आता कामाचा फोन येऊ द्या, हा लगेच उचलून मम्मा बाबा मला ऑफिसला निघायचंय असा करून डायरेक्ट कल्टी मारणार. ए बेटा बेटा बेटा, म्हणून तुला म्हणतो जरा ऑफिसची कामं ना करायला घे म्हणून, कळलं ना? म्हणजे अशी माझी जरा तब्येत वगैरे खराब झाली ना की तुझ्यावर जबाबदारी टाकून आराम करू शकेन मी. काय सांगतो? देवांश, तुम्हाला ताप अगं उतरलाय ताप. उतरला? सॉरी आई, मला ना जागच नाही आली. उठवायचे ना तुम्ही मला. ओके सई, काल रात्रभर माझ्या उशाशी बसून होतात तुम्ही. पहाटे पहाटे कुठे डोळा लागलाय तुमचा. इट्स ओके. आणि एक दिवस जरा उशिरा उठलं तर चालतं, हो नाही? हो अगदी बरोबर. अरे वहिनी मम्माला बोलली, तुझं काय लगेच? रात्रभर माझ्या उशाशी बसून होत, लवकर उठायची गरज नाही वगैरे वगैरे. अगं बहिणीची बाजू घ्यायला दादा नेहमी रेडी असतो ना, म्हणून. हे दोघं जरा जास्तच आगाऊपणा करायला लागले असं वाटत नाही का तुम्हाला? हा, त्यांना जरा ना शिस्त लावायला हवी. हो, पण रियाला शिस्त लावायचं काम तिची सासू करेल बाई. मला नाही जमायचं ते. मला काळजी वाटते ओम्याची. मला नाही जमणार त्याला शिस्त बिस्त लावायला. त्याची बायको आल्यावर तिला तरी जमतंय की नाही देव जाणे बाई. नाही जमणार आहे. मी गुड मॉर्निंग. अंजली, अगं तू ये ना, बस ना, ये. हाय. कशी आहेस? छान. तू कशी आलीस इकडे अचानक? ते ऍक्च्युली रिया, मला ना ओमीनेच फोन करून सांगितलं की देवांशी तब्येत जरा बरी नाहीये, म्हणून आत्याने सकाळीच इडल्या केल्या होत्या ना. सो आय थॉट की आत्याच्या सन इन लॉ साठी मी इडली घेऊन येईन, म्हणून इडल्या घेऊन आलीये देवांश. वाव, इडली मला फार आवडतात इडली. हो ना, घ्या ना, तुमच्यासाठीच आणलं देवांश. पूर्ण डब्बा भरून दिलाय. हे घ्या.
लगेच टेस्ट करून बघा, तुम्हाला आवडते. थँक्यू. ट्राय करून बघा ना प्लीज. देवांश, मला माहिती आहे तुम्हाला इडली खूप आवडते, पण अजून तुम्ही पूर्णपणे बरे झाले नाही आहात ना. आणि हे बघा, आंबवलेलं असं खाऊ नका, कारण ते बाधू शकतं. डोंट वरी सई, मी फक्त 2 इडल्या खाणार. त्यानंतर तुम्ही ते मुगाच्या डाळीचं सूप करणार ना माझ्यासाठी, ते मी पिणार आणि दिवसभर मस्त आराम करणार. म्हणजे कसं मी असा फटाफट बरा होईल ना. ओके. बाई ग, आज्ञाधारी नवरा. बघा सई, काल तुला त्रास दिला ना म्हणून उगाच मस्का लावतोय, बाकी काही नाही. मस्का वगैरे काय पण. हो आई, ते कळतंय मला. मी निघते. हो, मी ऍक्च्युली फक्त इडल्याच द्यायला आले होते, सो निघते मी आता. ओके. हे काय निघते, आत्ताच आलीस तू. थांब, आपण ब्रेकफास्ट करूया. थांब तू बैस, ब्रेकफास्ट करूया आपण. नाही अगं थांब. बस ना ग, आता आलीयस तर. ठीक आहे, आता तुम्ही इतका आग्रह करताय ये तर ना. बसतेच. ये, आपण खाऊया. मम्मा, नाश्ता दे ना हिला. मी प्लेट आणते. हा, आलेच. आई, मी सूप बनवायला घेते. हो, जरा जास्तच बनव ग. देवांश बरोबर सगळे घेतील बघ. हो. सई, अगं तुझा फोन वाजतोय, आईचा फोन आहे. हो का? हो. देवांची तब्येत बरी की नाही विचारायला फोन केला असेल. हा. तुम्ही उचला ना. अगं घे ना तू. बघा नाही तुम्ही. बरं घे. हॅलो सुमनताई, अहो मी जानकी बोलते. जावई बापूंची तब्येत कशी आता? हो, आता बरी आहे. आणि त्याच्या तोंडाला अजिबात चव नव्हती, पण तुम्ही अंजली बरोबर इडल्या पाठवल्यात म्हटल्यावर एकदम खुश झाला. आता इडलीवरच ताव मारतोय. इडल्या? अहो इतकं सगळं कशाला करत बसलात तुम्ही सुमनताई? आधीच तुमची तब्येत ठीक नाहीये. हा, अहो काही नाही, मी ठीक आहे. हो, तुम्ही पण काळजी घ्या आणि आराम करा. हा, तेवढं तर करूच शकते ना मी जावई बापूंसाठी. काळजी नका करू, मी व्यवस्थित आहे. चला. काहीतरी शिस्त आहे अंजलीच्या डोक्यात. आता परत सईच्या आयुष्यात काही ढवळाढवळ करू नये तिने, म्हणजे झालं. तेव्हा सई, आई. तुझं सूप करून झालं ना की ये लगेच इडली खायला. हो हो. मी फोन उचलला नाही तर हा विक्रम काल सारखा परत काहीतरी वेडेपणा करेल. हॅलो. हॅलो सई. बच्चा, उचललास फोन तू लगेच? नाही. गुड गर्ल सई. मला असंच करायचं, लगेच फोन उचलायचं. ऐक ना, मी तुला नंतर फोन करू का? तू कामात वगैरे असशील, असू दे, काही थोड्या वेळात वगैरे नको. हे काम कर, थोड्या वेळात भेटायला दे. काय?